आणि आता एक नजर टाकणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांवर। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल। भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रकरणात ललित कला केंद्र आणि एबीव्हीपीचा लढा आता उच्च न्यायालयात। दाखल झालेल्या गुन्ह्यातील एफआरआय रद्द करण्यासाठी विद्यार्थी उच्च न्यायालयात जाणार। येरवडा कारागृहात 812 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। सीसीटीव्ही यंत्रणेचे गृह विभागाचे मुख्य सचिव अधिकारी आणि रस्तोगी यांच्या हस्ते उद्घाटन। मराठा समाजाच्या सर्वेक्षणात पुणे विभाग अव्वल। विभागात 9,30,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण, तर राज्यात 95% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती। पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाचं सर्वेक्षण 100% पूर्ण। शेवटच्या 3 दिवसात 11% सर्वेक्षण केल्यामुळे मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याची महापालिका प्रशासनाची माहिती। केंद्रीय कृषी समितीचा 6 आणि 7 फेब्रुवारीला नाशिक दौरा। कांद्याचे पडलेले भाव, सध्याचा पाण्याचा सोर्स याचा आढावा घेणार। अवकाळी पावसानंतर केंद्रीय समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर। नाशिक बाजार समितीमधून संचालक हद्दपार होणार। बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळणार। महायुती सरकारनं बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू केली। वर्ध्याच्या गिरडमधील गावरान बोर महोत्सवात 76 प्रजातींच्या बोरांचं प्रदर्शन। मगन संग्रहालयाकडनं प्रथमच आयोजन। महिला बचत गटानं लावले 12 स्टॉल। वाशिम जिल्ह्यातल्या 2 लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 115 कोटींचा निधी मंजूर। शासनाच्या महसूल विभागाकडनं 31 जानेवारीला निधी देण्यात मान्यता। शहापूर तालुक्यातील डोळखांब धरणाची पाईपलाईन फुटल्यानं हजारो एकर शेती पाण्याखाली। काकडी, कलिंगड आणि कडधान्य पिकांचं नुकसान। पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे दुरुस्तीचं कामच नाही। मनमाड शहरातल्या अंतर्गत पाणी पुरवठा वितरण होणार सुरळीत। करंजवड पाणी योजनेच्या जलवाहिनी वितरण व्यवस्थेच्या कामाचा आमदार सुहास कांदेंच्या हस्ते शुभारंभ। जळगावमधल्या वडोदा करणवाडी रस्त्याची दुरवस्था। रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। वाहन चालकांनी करावी लागतीये तारेवरची कसरत। नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांचं उपोषण। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषणाला सुरुवात। पुण्याच्या भोरमधल्या हिरडोशी गावामध्ये युवा शेतकऱ्यानं पारंपरिक भात नाचणी शेतीला फाटा देत केली स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती। 10 गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची 7,000 रोपं लावत घेतलं लाखोंचं उत्पन्न। नाशिकच्या इगतपुरीमध्ये वाघेवाडीत पाणी टंचाई। फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा। घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। पुणे जिल्ह्याची पीक कर्ज वाटपात विक्रमाची हॅट्रिक। पीक कर्ज वाटपामध्ये सलग 3ऱ्या वर्षी उच्चांक गाठत नवा विक्रम प्रस्थापित। यावर्षी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5,763 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप पूर्ण। खासदार सुनील मेंढेंकडनं भंडाऱ्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। विकास कामं शहराचा चेहरा मोहरा बदलणारी ठरतील, खासदार मेंढेंचा विश्वास। वाशिमच्या आडोळी गावामध्ये रस्त्याला गलिच्छ स्वरूप। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावातील तरुणांनी हाती घेतली स्वच्छता मोहीम। तरुणांच्या पुढाकाराचं गावकऱ्यांकडनं स्वागत। नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विविध सोयी उपलब्ध करून देत कमावले 95 कोटी 24 लाख। विमानाची इमर्जन्सी लँडिंग, डेव्हलपमेंट फी, कमर्शियल चार्जेसमधनं मिळाले 95 कोटी। नाशिकच्या इगतपुरीमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा। डोक्यावरती तुळशीमाळा, गळ्यात तुळशी आणि कपाळावरती अष्टगंधाचा टिळा। मुखी हरिनामाचा जप करत लाखो वारकऱ्यांची यात्रा। पुण्याच्या भोरमधल्या रायगड साखर कारखान्याची 24 लाख रुपयांची फसवणूक। गळीत हंगामामध्ये कारखान्याला कामगार आणि वाहन पुरवतो सांगून फसवणूक। 5 ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल। वर्ध्यामध्ये वाहन चोरीचे 6 गुन्हे उघड। बुलेट दुचाकीसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। दोघांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। वर्ध्याच्या आर्वीमधील तळेगावातील श्रीकृष्ण मंदिरातील चोरी प्रकरणाचा छडा। सायबर पोलीस ठाण्यातील पोलिसांची कारवाई। एकाला अटक। 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। नागपुरातील फुल व्यापाऱ्याच्या घरावरती 5 ते 6 दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा। 8 लाखांची लूट। हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। परिसरात खळबळ। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील अष्टविनायक कॉलनीमध्ये चोरीची घटना। कमलेश तलसेरा यांच्या घरातील सोन्याचे दागिने महिलेनं चोरल्याची माहिती। इचलकरंजी पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या। इचलकरंजीमध्ये सोशल मीडियावरती मुलीचे फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। शिवाजीनगर पोलिसांनी केली कारवाई। मालेगावच्या लोढा मार्केटमध्ये भर दिवसा 7.5 लाखांची चोरी। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। ठाणे बोरिवली भुयारी मार्गातील अडथळा दूर। MMRDAला केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली। येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकल्पाच्या भूमिपूजनाची शक्यता।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ मालवाहू ट्रेलर उलटला। चौकात मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्यानं वाहतूक ब्रेमेन चौकातनं वळवण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये आता इलेक्ट्रिक कार, मंत्र्यांना मिळणार 25 लाखांपर्यंतची गाडी। पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं धोरण। नंदुरबार जिल्ह्यातल्या गोरगरीब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ। जिल्ह्यात 1,09,560 घरकुल पूर्ण। नंदुरबारमधल्या शहादा तळोदा आगारामध्ये नादुरुस्त बसेसची संख्या जास्त। बसच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता। नवीन बस आगारात उपलब्ध करण्याची मागणी। नंदुरबार शहरातनं जाणाऱ्या नेत्रग शेवाळी महामार्गाचं काम संथ गतीनं। या कामांमुळे महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी। धुळ्यातल्या कापडणे ते धरूर रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास। रस्त्याचं काम लवकर करण्याची गावकऱ्यांची मागणी। नंदुरबारच्या डीआर हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा गोडवा निर्माण होण्यासाठी उपक्रम। तर बातमी आहे साताऱ्यातनं। साताऱ्यामध्ये ग्रामपंचायत संगणक परिचारिकांचा 18 दिवसांपासून उपोषण सुरू। विविध संघटना आणि पक्षांचा आमरण उपोषणाला पाठिंबा। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये हिवरखेडामध्ये तुरीच्या गंजीला अज्ञातांनी लावली आग। 12 एकरावरील तुरीला आग लागल्यानं शेतकरी राजेश हराळ यांचं लाखोंचं नुकसान। जळगावच्या धरण गावामधील पैलगाव भानुदास विसावे यांनी संभाजीनगरमधील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पटकावलं सुवर्णपदक। 100 ते 125 किलो वजनी गटात नागपूर आणि कोल्हापूरच्या पैलवानाला केलं चित। नांदगाव तालुक्यातल्या मांडवळ गावामधील वीर जवान संदीप मोहितेंवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। वीर जवान संदीप मोहिते यांचा 1 फेब्रुवारीला लेहमध्ये अपघाती मृत्यू। वर्धा जिल्ह्यामध्ये 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान जाणता राजा महानाट्याचं आयोजन। जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या समन्वयानं नाट्याचं आयोजन। स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरती होणार महानाट्य। पंढरपूरच्या प्रांताधिकारी तहसीलदारांच्या बदलीनंतर चंद्रभागेच्या वाळवंटात साखर वाटून जल्लोष। महर्षी वाल्मिकी संघाकडून आनंदोत्सव। तहसीलदार बेल्लेकर आणि प्रांताधिकारी गुरव वाळू चोरट्यांना पाठीशी घालत असल्याचा वाल्मिकी संघाचा आरोप। नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात। बांगलादेशनं द्राक्षावरती 104 रुपयांचा आयात शुल्क लावला। शेतकरी चिंतेत। नाशिकच्या भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मुख्याध्यापकांची दादागिरी। मुख्याध्यापकानं शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। तुमसरच्या USA विद्यानिकेतन शाळेतला प्रकार।